एका शेतकरी वडिलांनी आपल्या मुलीला दिल्लीला IAS होण्यासाठी पाठवलं होतं, परंतु जिथे ती अभ्यास करायची तिथेच अचानक काय झालं पहा. ही संपूर्ण घटना दिल्लीमध्ये घडलेली आहे. याचा खरा गुन्हेगार हे राजकारणी मंडळीच आहेत. नक्की असं या घटनेमध्ये काय झालेलं आहे आपण ते पाहूया. व्हायरल खरा गुन्हेगार चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. ओल्ड राजेंद्र नगरमधील राव IAS स्टडी सेंटरमध्ये मोठी दुर्घटना घडली. मुसळधार पावसामुळे रस्त्यावरून पाण्याचे लोट थेट तळमजल्यात असलेल्या स्टडी सेंटरमध्ये घुसले. यावेळी तिथं अभ्यास करणारे विद्यार्थी आतच अडकली. त्यांना बाहेर काढण्यासाठी तात्काळ बचाव कार्य राबवण्यात आले, मात्र 3 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. यामध्ये 2 विद्यार्थिनींचा समावेश आहे. स्टडी सेंटरमध्ये बुडून मृत्यू झालेल्यांची ओळख पटली असून यात उत्तर प्रदेशातील श्रेया यादव हिचा समावेश आहे. उत्तर प्रदेशातल्या आंबेडकर नगर जिल्ह्यातील बरसावा हिशामपूर इथं ती राहत होती. तिने महिन्याभरापूर्वीच कोचिंग सेंटर प्रवेश घेतला होता. अवघ्या 25 वर्षाच्या तरुणीच्या मृत्यूने कुटुंबियांना मोठा धक्का बसला. श्रेया यादव हिच्यासोबत केरळच्या नेविन डाल्विन आणि तान्या सोनी यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला. कोचिंगच्या सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी भरल्याने तिघांनाही बाहेर पडता आलं नाही. आतच अडकल्याने त्यांचा मृत्यू झाला. बचाव कार्य करणाऱ्या पथकाने अथक प्रयत्न केले, मात्र शेवटी तिघांचे मृतदेह बाहेर आले. भारतीय प्रशासकीय सेवा करण्याचं स्वप्न उराशी बाळगून श्रेया दिल्लीला कोचिंगसाठी आली होती. श्रेयाचे वडील गावी दूध डेअरी चालवतात. तिला IAS व्हायचं होतं म्हणून कोचिंगसाठी दिल्लीला पाठवलं होतं. नवीन डाल्विन केरळचा असून तो 28 वर्षाचा होता, तर तान्या सोनी 25 वर्षाची होती. नवीन गेल्या 8 महिन्यांपासून UPSCची तयारी करत होता. तो पटेल नगरमध्ये राहून अभ्यास करत होता. कोचिंग सेंटरची तळघरात लायब्ररी होती. जेव्हा घटना घडली तेव्हा 30 ते 35 विद्यार्थी होते. बेसमेंटमध्ये पाणी वेगाने घुसले. 2 ते 3 मिनिटात 10 ते 15 फूट पाणी भरले. पाणी गढूळ असल्यानं पाण्यात काहीच दिसत नव्हते. अडकलेल्या विद्यार्थ्यांना काही कळण्याच्या आतच सगळीकडे पाणी भरलं. बचाव कार्य राबवत काहींना सुखरूप बाहेर काढलं, पण 3 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. राव कोचिंग सेंटरची लायब्ररी तळमजल्यापासून ते आतपर्यंत खोल आहे. पावसामुळे पाण्याचा मोठा प्रवाह आत घुसला आणि अनेक विद्यार्थी अडकले. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की कोचिंग सेंटरची एंट्री आणि एक्झिटच्या रेकॉर्डसाठी गेटवर बायोमेट्रिक सिस्टीम लावली होती. त्यातच पाणी शिरल्याने ही सिस्टीम बंद झाली आणि विद्यार्थी आतच अडकले. तर काही लोकांनी पाण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचं म्हटलेलं आहे. श्रेया ही एका शेतकऱ्याची मुलगी होती आणि तिचे वडील दूध डेअरीचा व्यवसाय करायचे. तिला IAS व्हायचं होतं म्हणून कोचिंगसाठी तिला दिल्लीला पाठवलं, परंतु अचानक लायब्ररीमध्ये पाणी घुसल्यानंतर त्यांना बाहेर पडताच आलं नाही आणि त्यातच श्रेयाचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये कॉन्ट्रॅक्ट बिल्डर जे आहे त्यांनी पाण्याची नीट व्यवस्था केलेली नसावी अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेले आहेत. त्याचबरोबर यासाठी त्यांनी सर्व पैसा खाल्लाच असेल, भ्रष्टाचार केलाच असेल आणि त्यांना राजकारणे गुन्हेगार हे सामील असतीलच अशा सुद्धा संतप्त प्रतिक्रिया बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. तसेच खरा गुन्हेगार या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार.